नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेबाबत आपण मोठी बातमी बघणार आहोत। तर 30 एप्रिलपर्यंत तुम्ही लवकरात लवकर हे काम करा, नाहीतर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। राज्यात सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनाने एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या महिलांचे पैसे काही कारणास्तव अचानक येणे बंद झाले आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। शासनाने ई-KYC दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे तुमचेही अडकलेले पैसे पुन्हा मिळवायचे असतील तर महिलांनी हे काम दिलेल्या मुदतीत लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे। काय आहे नेमका बदल आणि ही मुदतवाढ? अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC पूर्ण केली होती, मात्र ती करत असताना त्यात काही तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांचे हप्ते अचानक थांबले होते। या चुका सुधारण्यासाठी शासनाने सुरुवातीला 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिलेली होती, पण अजूनही अनेक महिलांची दुरुस्ती बाकी असल्याने आणि विविध संस्था व महिलांनी केलेल्या निवेदनाची दखल घेत आता ई-KYC दुरुस्तीची ही मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तर त्याचबरोबर 71 लाख महिला लाभापासून वंचित। तुम्हाला हे वाचून ऐकून आश्चर्य वाटेल की सध्या राज्यातील तब्बल 71 लाखापेक्षा जास्त महिला या योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहे। यामागे दोन मुख्य कारणं आहेत। एक म्हणजे KYC मधील चुका आणि दुसरं म्हणजे ई-KYC अजिबात न करणे। या 71 लाख महिलांपैकी जवळपास 65 लाख महिला अशा आहेत ज्यांनी अजूनही आपली ई-KYC केलेलीच नाही। ज्यांची ई-KYC अजिबात झालेली नाही त्यांच्यासाठी काय? ज्या महिलांनी अद्यापही ई-KYC केलेलीच नाही त्यांना सध्या पोर्टलवर दुरुस्ती करण्यात येत नाही। त्यांना तुमचा नंबर आधारच्या यादीत किंवा दुरुस्तीच्या यादीत नाही असे मेसेज येत आहेत। या महिलांसाठी सध्या कोणतीही नवीन KYC प्रक्रिया सुरू नाही। सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार म्हणजे GR ई-KYC ची नवीन प्रक्रिया आता थेट जून 2026 मध्ये सुरू होणार आहे। नवीन KYC साठी किमान 8 ते 15 दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात आली होती, मात्र महिला व बाल विकास विभाग किंवा राज्य शासनाने या मागणीवर सध्या तरी कोणताही सकारात्मक विचार केलेला नाही। त्यामुळे ज्यांची KYC पूर्णपणे बाकी आहे त्यांना आता जून महिन्यापर्यंतची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। ज्या महिलांची ई-KYC पूर्ण झाली आहे पण केवळ काही किरकोळ चुकांमुळे किंवा दुरुस्ती अभावी पैसे अडकलेले आहेत त्यांनी 30 एप्रिल 2026 पूर्वी आपल्या अर्जात त्वरित दुरुस्ती करून घ्यावी। ही दुरुस्ती वेळेत पूर्ण केल्यास तुमचे थकलेले हप्ते पुन्हा सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास नक्कीच सुरुवात होईल। तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट, शेतकऱ्यांचा पीक विमा, नमो योजना किंवा लाडकी बहीण योजना या योजनेबाबत माहिती माझ्या चॅनलवरती मी घेऊन येत असते, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।